केंद्र सरकारने कांद्याबाबत एक मोठा निर्णय हा घेतलेला आहे। कांद्यावरची निर्यात बंदी जी आहे ती हटवण्यात आलेली आहे। नक्की हा काय निर्णय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री आहेत भारती पवार। ताई, तसं बघितलं तर कांद्याचा खरं तर मोठा फटका हा तुम्हाला बसेल असं म्हणत होते। कांद्याचा हा बेल्ट मानला जातोय। काय आता कसं बघताय निर्णयाकडे आणि हा निर्णय नक्की काय आहे? मला तर खूप आनंद झालाय की आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती, शेतकऱ्यांनी सुद्धा माझ्या मतदारसंघात, माझ्या जिल्ह्यात, माझ्या महाराष्ट्रात, की ही निर्यात खुली करा। तुम्ही काही करा पण सांगा आणि केंद्र सरकारला सांगा निर्यात खुली करा। आज मला आनंद झाला की हा महत्त्वाचा नोटिफिकेशनचा कागद माझ्या हातात आहे आणि त्याच्यात स्पष्टता आली आहे की ही निर्यात खुली झालेली आहे। बघा, निर्यात खुली झाल्याने एक चांगला फायदा होईल की कांद्याचा चांगला एक शेतकरी ज्या कष्टाने तो कांदा निर्माण करतात त्या कांद्याला चांगला दर मिळेल, मूल्य मिळेल। मला असं वाटतं की यासाठी हा निर्णय झाला। मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे, माननीय गृहमंत्री अमित भाई शाह, माननीय केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माननीय सीएम, माननीय डीसीएम साहेब, सगळ्यांचे मी आभार मानते, कारण यांनी सातत्याने या प्रश्नाकडे सकारात्मकतेनेच बघितलं आणि त्या दृष्टीने हा निर्णय झाला आहे। आणि यामध्ये क्लिअरिटी आहे की ही जी एक्सपोर्ट पॉलिसी आहे त्याच्यामध्ये MEP ठेवलेली आहे, जी की मिनिमम 550 USD असेल पर मेट्रिक टन। याच्यामध्ये ही स्पष्टता आलेली आहे। त्याच्यामुळे मला आता वाटतं की कुठलाही मनात संभ्रम न ठेवता सगळ्यांनी हा विषय समजून घ्या की निर्यात खुली झाली आहे। ताई, शेतकरी असेल किंवा व्यापाऱ्यांचं जे म्हणणं आहे की वारंवार हे जे धोरणं बदलत आहेत हे कुठेतरी त्रासदायक ठरत आहेत म्हणून कांद्याबाबतचे आपण जर बघितलं आता NCLच्या माध्यमातून होणार होती, तो एक निर्णय होता आणि आता पुन्हा हा निर्णय आलेला आहे। नाही, मी देखील कांदा प्रश्नावर काम करते। मलाही 5 वर्षांमध्ये मी कांदा प्रश्नावर अभ्यास करते। मूळ मुद्दा आमचा, मूळ मागणी ही आहे की हे धोरणांपेक्षा शेतकऱ्यांना काय मागणी आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला कमीत कमी त्या कांद्याला 1500 ते 2000चा भाव मिळालाच पाहिजे आणि नक्कीच मी त्या बाबतीत मी पण आग्रही आहे। मग कुठलाही पर्याय आणा, कुठल्याही पर्यायाने ती मागणी पूर्ण करा। याच्यामध्ये मात्र जेव्हा आवक वाढते तेव्हा मात्र असे निर्णय लवकर घेतले जातात। आताही तोच विषय, आवक वाढली आणि हा निर्णय झालेला आहे। मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा निर्यात खुली करण्याचा विषय असतो तेव्हा सरकार आवक बघून तात्काळ ती खुली करतं आणि म्हणून आत्ताही हाच निर्णय झालेला आहे। याच्यापूर्वी देखील MEP लावली होती आणि आवक कमी झाल्यावर MEP लावली होती आणि त्यानुसार त्यांनी तो निर्णय घेतला। परंतु आता मात्र MEP जी आहे ती लावून शेतकऱ्यांनी सुद्धा चांगला त्याच्यामध्ये दर मिळेल ही पण स्पष्टता आलेली आहे। कारण ही MEP मुळे असं झालं की तिकडच्या देशांमध्ये तुम्ही कमीत कमी ही प्राइस असेल तर इथेही आमच्या शेतकऱ्यांकडनं चांगल्या दराने तो कांदा खरेदी करा आणि म्हणून निर्यात खुली होणं हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्या दृष्टीने हा निर्णय झाला। परत एकदा शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला, शेतकरी हिताचा हा निर्णय घेतला। मी खूप आभारी आहे की हा निर्णय अतिशय त्वरित चांगल्या पद्धतीने घेतला, स्पष्टतेने घेतला। शेतकरी संघटनांकडून असं म्हटलं जातं की हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धूळपेक आहे, निर्यात शुल्क जे आहे ते तसंच ठेवलेलं आहे म्हणून। बघा, मी परत एकदा सांगते की कांद्याचे भाव वाढले, शेतकऱ्यांना कांद्यासाठी जर 2 पैसे चांगले मिळाले तर मला वाटतं शेतकरी पण जाणून येत। शेतकऱ्यांनाही माहिती आहे, शेतकऱ्यांना याच्यात बाजारात गेल्यानंतर हा फरक कळून येतो। कोणी संभ्रम करू नका। जिथे शेतकरीचं हित असेल मला वाटतं ते शेतकऱ्यांचं हित त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे आणि म्हणून याच्यामध्ये एक चांगला परिणाम होईल की मार्केटमध्ये गेल्यावर याच्यामध्ये स्पष्टता आलेली आहे ना, MEP ठेवलेली आहे, रिवाइज्ड पॉलिसी कंडिशन्स। मला असं वाटतं रिवाइज पॉलिसी कंडिशन्समध्ये MEP टाकलेला आहे आणि ही स्पष्टता आलेली आहे। परंतु याच्याने याच्याने विरोधक दुःखी झाले असतील कारण निर्यात खुली होऊन गेली। इतक्या दिवस मुद्दा हाच होता की कोणी ऐकत नाहीये, आमच्यावर टीका केली, परंतु आता मात्र विरोधकांकडे मुद्दे नाही राहिले। त्यांना याचं दुःख नक्की होईल की अरे निर्यात पण खुली होऊन गेली, आता आम्ही बोलायचं काय, आम्ही विरोधात कसं काय भाषण करायचं। म्हणून मला असं वाटतं, मी हात जोडून विनंती करते आणि एवढंच सांगते की आमचं सरकार आहे
आमच्या हक्काचं आहे. वेळोवेळी मी सरकारबरोबर भांडते आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठीच माझं सरकार कायम माझ्याही पाठीशी आणि शेतकऱ्यांच्याही पाठीशी खंबीरपणे उभं राहते. याचा एक आज इथे मला परत एकदा प्रत्यय आला. मी धन्यवाद देते. शेवटचा प्रश्न आता, कांदा प्रश्न तर सुटला तुम्ही म्हणताय तसं, यासोबतच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील सभा होती आपल्याकडे मतदारसंघात असं म्हणतायत. कितपत फायदा होईल तुम्हाला याचा सर्व? परत एकदा मी एवढंच म्हणते की कांदा प्रश्नावर माझ्या सरकारने काम चांगलंच केलं आहे. वेळोवेळी एक नाशिक जिल्ह्याला त्याचा फायदाच झाला. आणि आपण म्हणाला तसं नरेंद्र मोदीजींची सभा ही आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण आम्ही सगळीच इथली जनता मागणी करते की आम्हाला नरेंद्र मोदीजींची सभा हवी आहे. मला असं वाटतं की नरेंद्र मोदीजींचं ह्या जिल्ह्याशी एक विशेष जिव्हाळा आहे आणि त्यांना देखील इथे आल्यावर आपण बघितलं की खूप चांगलं एक लोकांची एक प्रतिसाद मिळतो. इथून आमच्या राम मंदिराचं दर्शन घेऊन त्यांनी अनुष्ठानाला सुरुवात केली, जेव्हा भव्य राम मंदिर अयोध्येतलं उभं राहिलं. मला असं वाटतं की हे नातं, आमच्या जिव्हाळ्याचं नातं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं इथे जोडलं गेलं आहे. म्हणून आम्ही सगळे त्यांची वाट बघतोय आणि इथले सगळे तारीख ठरली का काय नियोजन? लवकरच तारीख कळवण्यात येईल. एकंदरीत आपण बघत आहोत की आता कोणीही संभ्रम जो आहे तो बाळगू नयेत. कांद्याची निर्यात बंदी जी आहे ती आता पूर्णपणे खुली करण्यात आली आहे आणि याचा निश्चितच फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना होईल असं भारती पवारांनी म्हटलंय. कॅमेरामॅन किरण काटरेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.